श्री स्वामी समर्थ सर्वांना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर श्रावण महिना आपला सुरू झालेला आहे. तर त्याच्यामध्ये आपण अजून आणखीन एक सेवा करू शकतो, ती म्हणजे सत्यनारायणची. आता कुणी कुणी 12 पौर्णिमेचे सत्यनारायण करतात, किंवा श्रावण महिन्यामध्ये 1 दिवसाचं करतात, 5 दिवसाचं करतात, 9 दिवसाचं करतात, 11 दिवसाचं करतात, 21चं पण करतात, 51 दिवसाचंही करतात आणि 108 दिवसाचंही सत्यनारायण करतात, किंवा संपूर्ण श्रावण महिना ही सत्यनारायणची पूजा केली जाते. तर आपण आपल्या घरामध्ये 1 रुपयाही न खर्च करता सत्यनारायणची पूजा कशी करावी हे मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जेणेकरून ज्यांना माहिती ते करतात ते ठीक आहे, पण ज्यांना माहिती नाही मी त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आणला. काही जण काय करतात, गुरुजींना घरी बोलवतात आणि गुरुजींना घरी बोलून घरामध्ये सत्यनारायणची पूजा करतात. जसं की ज्याच्यात यथाशक्ती 1 करतात, 2 करतात, 5 करतात किंवा 11 करतात, ज्याच्या त्याच्या कॅपॅसिटीनुसार करतात. पण जर तुम्हाला हे गुरुजींना बोलवणं शक्य नसेल आणि सत्यनारायण करणं शक्य नसेल त्यांना बोलून, तर तुम्ही स्वतः करू शकता घरच्या घरी. एवढं काही त्याला पूजेचा खर्च नाहीये, काय नाहीये. एकदम साधी सरळ सोपी सेवा आहे, जे की तुम्ही घरच्या घरी कोणीही करू शकता. स्त्री करू शकते, पुरुष करू शकतात, लहान मुलं किंवा अजून आणखी कोणीही करू शकतात. कोणीही घरामध्ये कोणीही करू शकतात, असं कोणतंही त्याला बंधन नाही. फक्त तुम्हाला ग्रंथ हा दिंडोरी प्रणीतचा आणावा लागेल. तो तुम्हाला कोणत्याही धार्मिक दुकानामध्ये मिळेल किंवा केंद्रामध्येही तुम्हाला सहज पद्धतीने उपलब्ध करून दिला जातो. जर तुम्हाला नसेलच मिळत तर कुठल्याही केंद्र जर तुम्हाला जवळपास नसेल तर कुठेही तुम्हाला धार्मिक दुकान असेल तिथे तुम्हाला दिंडोरी प्रणीतचा ग्रंथ सहजासहजी उपलब्ध होईल. आणि त्याच्यामध्ये फक्त 5 अध्याय आहे. अध्याय झाल्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे. एकदम छोटे अध्याय आहेत, त्याला तुम्हाला फक्त 1 तास लागतो. प्रत्येकाच्या वाचनाच्या स्पीडवरती. आता मला जर लागतो तो अर्धा तास आणि वरती 15 मिनिटं लागतात. तर तुम्हाला तुमच्या स्पीडनुसार किती लागतील हे तुम्ही ठरवा. आता 1 तास तर कंप्लीट धरूनच चला की तुम्हाला लागणारच आहे. आणि आता तुम्हाला श्रावण महिना सुरू झाला आहे, ह्या पौर्णिमेपासूनही तुम्ही सत्यनारायण करू शकता. पण ज्यांचे सत्यनारायण ऑलरेडी चालू आहे 11, 12, 21 जे काही तुम्ही संकल्प करून केले, तर जसं की मी 12 संकल्प केलाय की मी 12 सत्यनारायण करेन, जे की आपले दत्त जयंतीपासून मी संकल्प केलेला आहे. तर माझा जर मी ह्या पौर्णिमेला केला तर तो ह्या सत्यनारायणमध्ये गृहीत धरला जात नाही. जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही ज्यांचे कोणाचे संकल्पयुक्त केले आहेत त्यांनी पौर्णिमा झाल्यानंतर ना करू शकता, किंवा पौर्णिमेच्या आधीही करू शकता, पण पौर्णिमेच्या दिवशीही करू शकता. पण तुम्ही ज्या पौर्णिमेचे जे संकल्पयुक्त सेवा केली आहे ती त्या सत्यनारायणमध्ये गृहीत धरू नका, आणि ती धरलेली जात नाही, कारण आपण ऑलरेडी संकल्प धरून ती सेवा सुरू केलेली आहे. तर तुम्ही उद्यापासून करू शकता. गुरुवार आहे, उद्यापासून करू शकता, शुक्रवारपासूनही करू शकता, सोमवारपासून करू शकता, मग कधीही करू शकता. तर तुम्हाला पूजेची मांडणी काय आहे आणि कशी पूजा करायची आहे मी तुम्हाला तो व्हिडिओही टाकेल, किंवा माझ्याकडे फोटो आहे मी सत्यनारायण केलेला तोही टाकेल. तुम्हाला खाली एक चौरंग घ्यायचा आहे. चौरंगावरती तुम्हाला लाल, पिवळं किंवा हिरव्या कलरचं कोणतंही वस्त्र अंथरायचं आहे. त्याच्यावरती तुम्हाला कलश घ्यायचा आहे. कलशाच्या खाली तुम्हाला गहू टाकायचे आहे. गव्हावरती तुम्हाला कलश ठेवायचा आहे. कलशामध्ये पाणी, 1 नारळ, 1 सुपारी ठेवायचं आहे. कलशाला हळदी कुंकाचे 5 असे बोट वडून घ्यायचे आहेत, किंवा चट्टे म्हणतात ना ते वडून घ्यायचं आहे. स्वास्तिक काढायचं आहे मध्ये. आणि त्याच्यानंतर तुम्हाला बाजूने वरच्या साईडने तुम्हाला 5 हळदी कुंकाचे टिपके द्यायचे आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला हळदी कुंकू टाकायचं आहे, सुपारी टाकायचं आहे, फूल टाकायचं आहे, तांदूळ टाकायचे आहेत थोडेसे, आणि 1 रुपयाचं नाणं टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही पानं घेऊ शकता. पानं ही तुम्ही विड्याचेही घेऊ शकता, आंब्याचेही घेऊ शकता, 5 घेऊ शकता, 7 घेऊ शकता किंवा 9ही घेऊ शकता. हे तुम्हाला पानं अर्पण करायचे आहे. त्याच्यानंतर तुम्हाला वरती तुम्हाला 1 ताट ठेवायचं आहे. ताट म्हणजे तामण असेल, तुम्हाला तांब्याचं असेल तरी चालेल, किंवा तुमच्याकडे साधं कोणतंही ताट असेल तर तेही चालेल. त्याच्यावरती तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहे. तांदळावरती तुम्हाला बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे. बाळकृष्णाची मूर्ती ही तुम्हाला कंपल्सरी लागणारच आहे. ज्यांच्याकडे नसेल त्यांनी बाळकृष्णाची मूर्ती घेऊन तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे. त्याला कोणताही ऑप्शन नाही आहे, ते तुम्हाला 100% लागणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे. नंतर तुम्हाला सत्यनारायणचा फोटो लागणार आहे. सत्यनारायणचा फोटो तुमच्याकडे छोटा असेल तरी चालेल, मोठा असेल तरी चालेल. सहसा तो किती 50-60 रुपयाला मिळतो, सहज मिळून जाईल तुम्हाला. पण तुम्हाला कंपल्सरी ह्या 2 गोष्टी तरी लागणार आहे. हेच तुमच्याकडे असेल तर ठीक आहे, नसेल तर तुम्हाला घ्यावेच लागेल सत्यनारायण करताना. त्याच्यानंतर तुम्हाला आंब्याची पानं वगैरे ठेवून
देवाचा सत्यनारायण भगवानांचा फोटो ठेवायचा आहे. त्याच्यानंतर ना खाली तुम्हाला 3 सुपाऱ्या लागणार आहेत. 3 म्हणजे कोणते, एक वरुण देवताची लागणार आहे, गणपतीची सुपारी लागणार आहे, गणपती म्हणून आपण पूजन करणार आहे, आणि एक आपली कुलदेवतेची सुपारी मांडणार आहे. जर तुम्ही ही सुपारी तुम्ही जर 11, 5 किंवा 9 हे करणार असेल तर त्या सुपाऱ्या तुम्ही त्याच कंटिन्यूली ठेवून त्याची पूजा करावी लागेल. खाली तुम्हाला पान ठेवायचं आहे. ती तुम्ही नागिनीची पानं ठेवू शकता किंवा आंब्याची पानं ठेवू शकता. त्याच्यावरती तुम्हाला हळदी कुंकू अष्टगंध लावून त्याच्यानंतर पूजा करायची आहे. त्या 3 सुपाऱ्यांना खडीसाखर आणि फूल अर्पण करायचं आहे. धूपदीप दाखवायचा आहे, बाळकृष्णाला दाखवायचं आहे, 3 सुपाऱ्यांनाही दाखवायचं आहे. जर गणपतीची मूर्ती असेल तरी चांगलं, पण तुम्हाला सुपारी ठेवावंच लागेल. सुपारी तुम्हाला 3 सुपाऱ्या लागतील. टोटल तुम्हाला 4 लागतील, जे की एक कलशामध्ये लागेल आणि 3 तुम्हाला खाली मांडण्यासाठी लागतील. अशा पद्धतीने तुम्ही पूजा करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कलशामध्ये तुळशीचं पान टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बाळकृष्णालाही तुळशीचं एक पान अर्पण करायचं आहे. वरुण देवतेला ठेवायचं आहे तुम्हाला, आणि महालक्ष्मीला ठेवायचं आहे. गणपतीला ते पान अर्पण करू नका. गणपतीला तुळशीचं पान हे अर्पण केलं जात नाही. हे तुम्हाला करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हळदी कुंकू फूल अर्पण करायचं आहे. म्हणायचं आहे सुरुवातीला तुम्हाला जर तुम्ही अक्षदा वाहत असाल तर अक्षदा समर्पयामी, हळदी कुंकुम समर्पयामी, धूपम समर्पयामी, पुष्पम समर्पयामी असं तुम्हाला म्हणायचं आहे. जे तुम्हाला त्या ग्रंथामध्येच लिहिलेलं आहे, जे की मी तुम्हाला बोलते हे तुम्हाला जर येत नसेल तर तुम्हाला त्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे तसं बोलायचं आहे. धूपम समर्पयामी, अक्षतम समर्पयामी, हळदी कुंकुम समर्पयामी, फुलम समर्पयामी, पुष्पम समर्पयामी हे तुम्हाला असं बोलायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हे सगळं झाल्यानंतर खडी साखरेचा किंवा तुम्ही शिरा बनवला असेल तर शिऱ्याचा तुम्हाला नैवेद्य ठेवायचा आहे. नैवेद्य ठेवल्यानंतर तुम्हाला प्रार्थना करायची आहे. एक माळ स्वामी समर्थांची म्हणायची आहे, एक माळ महालक्ष्मीची म्हणायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पठण करायला घ्यायचं आहे, अध्याय पठण करायला घ्यायचं आहे. आणि जे काही तुमची इच्छा असेल ते तुम्हाला संकल्प धरून अध्याय पठण करण्याच्या अगोदर तुम्हाला संकल्प करायचा आहे. संकल्प तुम्हाला नाव तुमचं गोत्र घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही ही जी पूजा करताय संकल्प धरून, तर तुम्हाला कुठेही गावी वगैरे जाऊ नका, कारण तुम्ही संकल्पयुक्त जर सेवा करणार असाल तर संकल्प तुम्ही कोणत्या इच्छेसाठी करत असाल, घर होण्यासाठी, गाडी होण्यासाठी, मूलबाळ होण्यासाठी, संतान प्राप्तीसाठी किंवा तुमचं बिझनेससाठी किंवा पैशासाठी किंवा प्रॉपर्टीसाठी, अशा कोणत्याही तुम्ही इच्छा असेल कोणती, किंवा जॉबसाठी किंवा आणखी याच्या व्यतिरिक्त कोणतीही इच्छा असेल तर त्याच्यासाठी तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत असाल तर तुम्हाला बाहेर गावी जाऊच नका, कारण संकल्पयुक्त सेवा आहे. जर तुम्ही संकल्प घेत नसाल तर तुम्ही जाऊ शकता, पण ही पूजा तुम्हाला दुसऱ्या दिवशी उचलावी लागते. त्यामुळे मी म्हणेन तुम्ही गावी वगैरे कुठेही जाऊ नका, गावी जाऊ नका किंवा बाहेर जाऊ नका. तुम्हाला दुसऱ्या दिवशी ही सकाळी पूजा उचलायची आहे. जर तुम्ही कंटिन्यूली 5, 11, 21 दिवस करणार असाल तर तुम्ही नाही उचलली तरी चालते. फक्त तुम्ही शेवटच्या दिवशी, जर तुम्ही 5व्या दिवशी उचलणार असाल, 9व्या दिवशी, 11 दिवशी, 21 दिवशी किंवा 51 किंवा 108 किंवा पूर्ण श्रावण महिना जर तुम्ही ही सेवा करणार असाल तर तुम्ही शेवटच्या दिवशी उचलू शकता. हे तुम्ही जर तुम्हाला पान फूल खराब झालं असेल तर तुम्ही ते बदलवू शकता किंवा बाळकृष्णाची मूर्ती उचलू शकता. याला कोणतेही नियम किंवा बंधन नाहीये. पण तुम्ही संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर कुठेही जाऊ नका, परान्न खाऊ नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सेवा करणार असाल त्यावेळेस मी म्हणेन तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करा. आणि घरामध्ये आता सध्या तरी आपण नॉनव्हेज वगैरे खात नाही, पण जरी आणखीन आपल्या घरात कोण खात असेल तर सत्यनारायण करणार असाल तुम्ही तर प्लीज त्यांना रिक्वेस्ट करा की तुम्ही नॉनव्हेज वगैरे खाऊ नका, कारण भगवान शंकराचा महिना तर आहेच आहे. आणि आपण माता लक्ष्मी यांचे पती भगवान विष्णूंची सेवा करतात, त्यामुळे महालक्ष्मीला अतिप्रिय आहे. आणि जिथं नॉनव्हेज किंवा मांसाहार केलं जातं तिथं महालक्ष्मी कधीही ठरत नाही, कारण त्यांची सेवा करतो. देवाला कधीही मांस मत्स्य कधीही आवडत नाही. हे आपण देवाला कधीच नाही करत. देवाला फक्त साधी सरळ सोपी सेवा हवी असते आणि आपण सेवेकरी आहोत. सेवा करणं हे आपलं काम आहे. शेवटी फळ जे काही द्यायचं असतं ते देतच असतात ते, तर हे तुम्हाला करायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ही सगळी सेवा झाल्यानंतर तुम्हाला ग्रंथपठण झाल्यानंतर ग्रंथपठणला तुम्हाला 1 तास लागेल. पठण झाल्यानंतर तुम्हाला देवाची आरती करायची आहे. आरती केल्यानंतर जो तुम्ही शिऱ्याचा प्रसाद बनवला आहे तो फक्त तुम्ही तुमच्या घरामधलेच खाऊ शकता, बाहेरच्यांना कुणालाही देऊ नका. हे तुम्ही तुमच्या घरासाठी करताय तर तुम्ही तुमच्याच घरामध्ये, मी म्हणेन तुमचे जे कोणी आई वडील असतील, भाऊ बहीण असतील किंवा तुमचे सासू सासरे असतील किंवा तुमचे
मिस्टर असतील किंवा तुमच्या नंदाचं लग्न नसेल झालं तर तुमचे मुलं असतील, हे तुम्ही घरातच खाऊ शकता. जर तुमच्या नंदाचं वगैरे लग्न झालं असेल तर तुम्ही त्यांना देऊ नका, किंवा तुमच्या घरात दीर भावचे असेल तर त्यांनाही देऊ शकता, पण बाहेरच्यांना हा देऊ नका. कारण हे तुम्ही तुमच्या घरासाठी सेवा करत असाल. जी पॉझिटिव्ह एनर्जी असते, जे काही तुम्हाला मिळणार असेल ते तुम्ही स्वतःहून बाहेर दुसऱ्याला देऊ नका. जो काही प्रसाद तुम्ही करणार आहात तो तुम्ही स्वतःच खाऊ शकता. खडीसाखरेचाही ठेवू शकता, किंवा पेढे किंवा मिठाई कोणतीही ठेवू शकता. अशा पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं आहे. उत्तर पूजा कशी करायची, उत्तर पूजेला तुम्हाला काय काय करावं लागेल, जास्त काही नाहीये. तुम्ही शेवटच्या दिवशी करणार असाल किंवा पहिल्या दिवशी आज तुम्ही केले तर तुम्हाला एकच दिवसाचं पारायण करायचं असेल तर दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा कशी उचलावी, तर सकाळी उठायचं आहे, तुम्हाला खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला देवाला दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे. अगरबत्ती लावल्यानंतर तुम्हाला ते सगळे पूजा उचलल्यानंतर तुम्हाला ते पाणी जे तुम्ही कलशामध्ये ठेवलेलं पाणी असेल ते तुम्हाला तुळशीला अर्पण नाही करायचं. कोणत्याही झाडाला तुम्ही करू शकता, फक्त तुळशीला करू नका. ते पाणी उचलायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अगरबत्ती घ्यायचं आहे, हळदी कुंकू घ्यायचं आहे. ज्या झाडाला तुम्ही पाणी ओतणार आहे तिथे तुम्हाला हळदी कुंकू टाकायचं आहे. त्याच्यानंतर फुल अर्पण करायचं आहे आणि पाणी तुम्हाला टाकायचं आहे आणि अक्षता टाकून तुम्हाला अगरबत्ती ओवाळून तिथे तुम्हाला अगरबत्ती लावायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमची उत्तर पूजा करू शकता. तर ह्या पद्धतीने करू शकता. घरात तुमच्या पैशाच्या रिलेटेड काही अडचणी असतील, काही म्हणजे भरपूर जणांचे प्रश्न असतात की मला खूपच अडचणी आहेत, मला पैशाचे कोणतेहीच होत नाहीये, मला कामच मिळत नाहीये, नवीन अपॉर्च्युनिटीज मिळत नाहीये, तर तुम्हाला सत्यनारायणची पूजा केल्याने खूप छान फायदा होईल. हे मलाही झाले. आमच्या घरामध्ये पैशाचे खूप प्रॉब्लेम येत होते, सतत पैशाची तंगी चालत होती. पण जसं जसं मी सत्यनारायण करायला सुरुवात केली तसं तसं आमच्या घरातली परिस्थिती खूप बदलली आहे. पैसे म्हणजे आम्ही कमवतोय, असं नाही की कमवत नाही की कामच करत नाही, काम करतोय, पण पैसे साठतच नव्हते. आम्ही कितीही साठवण्याचा प्रयत्न करत होते, ते कशा ना कशा रूपाने जात होते. मला 2च पहिले सत्यनारायण केलं तर मला एवढं छान म्हणजे हे झालं, पॉझिटिव्ह एनर्जी आली. दुसऱ्या सत्यनारायणपासून आमच्या घरात खूपच चांगले चांगले रिझल्ट यायला लागले आणि माझे घरातले स्वतःही सांगत चालले की आमचे पैसे साठतात. ते आमच्यामध्ये खूप काही चेंजेस पण झाले माझ्या घरामध्ये आणि नवीन नवीन वस्तू यायला लागल्या, नवीन नवीन अपॉर्च्युनिटी यायला लागल्या. याच्यासाठी मी सांगते तुम्ही सत्यनारायण करा, खूप छान तुम्हाला रिझल्ट येईल. मी ह्याच्यामध्ये आत्ता चालूच होते माझ्या आणि आत्ताही मी करणारच आहे सत्यनारायण. आणि मी ह्याच्यामध्ये केले होते, जसं आपला धोंड्याचा महिना होता ना, त्याच्यामध्ये मी पूर्ण धोंड्याचा महिना होईपर्यंत सत्यनारायण केलं. तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही श्रावणामध्ये पूर्णही करू शकता. असं नाही की तुम्ही श्रावणामध्येच करू शकता, तुम्ही कधीही कोणत्याही पौर्णिमेपासून करू शकता किंवा कोणत्याही शुभ दिवसापासून तुम्ही करू शकता किंवा कधीही करू शकता. फक्त तुम्हाला मासिक धर्म विटाळ जर येत असेल तर त्यावेळेस तुम्हाला याची सेवा करायची नाही. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.